बरोबर, विरोधी पक्षाची एकजूट आज बघायला मिळाली आणि जे संविधान संशोधन विधेयक होतं म्हणजे महिला आरक्षणाचं घटना दुरुस्ती विधेयक ते फेटाळलं गेल्याचं चित्र बघायला मिळालं विरोधकांच्या एकजुटीमुळे. नक्कीच आज विरोधक एकजूट होते, कारण जो बिल आणलेला होता मोदी सरकारने तो चुकीच्या आणि महिलांच्या हिताचा नव्हता. त्याच कारणामुळे आपल्याला एक ऐतिहासिक एकता विपक्षाची आपल्याला दिसून आलेली आहे. आणि 2023ला जो बिल पास झालेला आहे त्याला तोडून मोडून त्याच्यामध्ये डिलिमिटेशन ॲड करून काहीतरी वेगळं करायचं आणि जे बंगालचे तामिळनाडूचे निवडणुका आहे त्याला कसं प्रभावित करता येईल तेवढं फक्त केविलवानं प्रकार होता. हा बिल पडणं म्हणजे मोदी सरकारचा अहंकार जो त्यांना आलेला होता तो अहंकार कुठेतरी मोडीत काळात विपक्षाने त्यांना लोकशाहीची ताकद दाखवलेली आहे. पण असं असलं तरी सत्ताधारी पक्षाकडून तुमच्यावर टीका केली जाते. काँग्रेस आणि जे मोठे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यावर टीका केली जाते की तुम्ही महिलांच्या विरोधी आहात म्हणूनच तुम्ही हे बिल फिटाळलं. महिला तुम्हाला दारावर पण ठेवणार नाही. 2023ला आम्ही ना महिलांना न्याय दिलेला आहे. 2023ला सर्वसंमतीने तो बिल पारित केलेला आहे. 545 हा आकडा याच्यावरच 33% आरक्षण द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. फ्रेश डिलिमिटेशन करून त्यांनी जाती गणगणना करून त्यांनी मग तुम्ही बिल आणा, त्यालाही आम्ही सपोर्ट करणार आहोत. ही आम्ही सर्व आमच्या वक्त्यांनी आमच्या नेत्यांनी प्रत्येक व्यक्तींनी आजही बिल त्यांच्या फेटाळण्यात आला. त्यानंतरही जेव्हा प्रेसला बाईट दिली राहुल गांधीजींनी तेव्हाही त्यांनी स्पष्ट आपली भूमिका ठेवलेली आहे. महिला तुम्हाला दारावरती येऊ देणार नाहीत अशी टीका केली जाते. बघा, महिलांसाठी जे जे करायचं होतं ते काँग्रेसनी देश स्वतंत्र झाला तेव्हापासून काय काय केलं ते मी माझ्या स्पीचमध्ये पण सांगितलेलं आहे. ह्या देशाला पहिली राष्ट्रपती महिला काँग्रेसने दिली, पहिली पंतप्रधान काँग्रेसने दिली, लोकसभा स्पीकर काँग्रेसने दिली, पहिली मुख्यमंत्री ही देशात काँग्रेसने दिलेली आहे. म्हणून आम्हाला महिलांच्या हिताच्याबद्दल बोलायची याची गरज नाही. ज्या पक्षाला मनुस्मृती त्यांचा आदर्श आहे, संविधान आदर्श नाही, ज्यांच्या मनुस्मृती आदर्श आहे त्यांनी महिलावर बोलायचा त्यांना अधिकार नाही आहे. हे आम्ही सांगितलं आहे, संसदमध्ये पण सांगितलेलं आहे का यांना महिलावर अधिकार बोलायचे नाही आहे. उन्नाव केस असो, हाथरस असो, याच्यावर कधी पंतप्रधानांना बोललं पाहिजे. आमचे खेळाडू महिला त्यांचा कसा अपमान करण्यात आला त्याच्यावर का बरं बोलले नाही. आज तुम्हाला महिला दिसत आहे, तुमचा राजकीय फायदा दिसत आहे म्हणून. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुमच्या स्पीचचा आता तुम्ही उल्लेख केला, स्पीचमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीचा उल्लेख केल्याचं बघायला मिळालं. तुम्ही म्हणाले की हे महिला आरक्षणावरती तुम्ही बोलताय पण माझ्या जागी माझी पत्नी इथे येणार होती पण तिला तुम्ही येऊ दिलं नाही. तो रेफरन्स तुमच्या भाषणामध्ये बघायला मिळाला. नक्कीच रश्मी बर्वे हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिलेली होती 2024 निवडणुकीमध्ये. पण कास्ट व्हॅलिडिटीचं कारण दाखवून RSS आणि भारतीय जनता पार्टी जे सरकारमध्ये होते त्यांनी त्यांच्या नामांकन रद्द करण्याचा पाप केला आणि तो पाप हायकोर्टाने त्याला मोडीत काढला. हायकोर्टाने त्याला निर्णय दिला. त्यानंतरही राज्य सरकार थांबलं नाही, ते सुप्रीम कोर्टात घेऊन गेला रश्मी बर्वे यांना आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते राज्य सरकार हारलेली आहे. आणि याच्यावरून दिसते का महिलांच्याबद्दल यांच्या मनामध्ये किती घृणा आहे आणि ते घृणा मी स्वतः भोगतलेली आहे. माझी पत्नी आज सांसद म्हणून इथं बोललेली असती, आज मी बोलत आहे इथं कॅमेरावर, तर माझी पत्नी बोलली असती एका महिलेला सांसद बनण्यापासून रोखण्याचं काम RSSच्या हेडक्वार्टरमध्ये झालेलं आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की त्यांचे विचार कसे आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.